नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या भन्नाट जी.के क्विझमध्ये आपण हिंगोली कंटिन्युअसली 15 मजेदार प्रश्न पाहणार आहोत। पाहूया तुम्हाला यापैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तरं देता येतात। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंद वेळ दिला जाईल। मग चला तर सुरू करूया आजचा हिंगोली जिल्हा जी.के चॅलेंज। प्रश्न क्रमांक 1, हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येतो? ऑप्शन नंबर ए पुणे विभाग, ऑप्शन नंबर बी नाशिक विभाग, ऑप्शन नंबर सी औरंगाबाद विभाग, ऑप्शन नंबर डी अमरावती विभाग। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी औरंगाबाद विभाग। प्रश्न क्रमांक 2, हिंगोली जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? ऑप्शन नंबर ए वसमत, ऑप्शन नंबर बी कळमनुरी, ऑप्शन नंबर सी हिंगोली, ऑप्शन नंबर डी औंढा। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिंगोली। प्रश्न क्रमांक 3, हिंगोली जिल्हा कोणत्या वर्षी स्थापन झाला? ऑप्शन नंबर ए 1995, ऑप्शन नंबर बी 1999, ऑप्शन नंबर सी 2000, ऑप्शन नंबर डी 2005। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1999। प्रश्न क्रमांक 4, औंढा नागनाथ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर ए परभणी, ऑप्शन नंबर बी नांदेड, ऑप्शन नंबर सी हिंगोली, ऑप्शन नंबर डी लातूर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिंगोली। प्रश्न क्रमांक 5, औंढा नागनाथ मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? ऑप्शन नंबर ए विष्णू, ऑप्शन नंबर बी शिव, ऑप्शन नंबर सी गणपती, ऑप्शन नंबर डी राम। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिव। प्रश्न क्रमांक 6, हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणते? ऑप्शन नंबर ए भीमाशंकर, ऑप्शन नंबर बी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन नंबर सी औंढा नागनाथ, ऑप्शन नंबर डी घृष्णेश्वर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी औंढा नागनाथ। प्रश्न क्रमांक 7, हिंगोली जिल्ह्यातील कोणती नदी वाहते? ऑप्शन नंबर ए गोदावरी, ऑप्शन नंबर बी पूर्णा, ऑप्शन नंबर सी कृष्णा, ऑप्शन नंबर डी तापी। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पूर्णा। प्रश्न क्रमांक 8, हिंगोली जिल्ह्यात किती तालुके आहेत? ऑप्शन नंबर ए 3, ऑप्शन नंबर बी 4, ऑप्शन नंबर सी 5, ऑप्शन नंबर डी 6। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 5। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता तालुका हिंगोली जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर ए वसमत, ऑप्शन नंबर बी परळी, ऑप्शन नंबर सी अंबाजोगाई, ऑप्शन नंबर डी उमरगा। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वसमत। प्रश्न क्रमांक 10, हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात आहे? ऑप्शन नंबर ए कोकण, ऑप्शन नंबर बी पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन नंबर सी मराठवाडा, ऑप्शन नंबर डी विदर्भ। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मराठवाडा। प्रश्न क्रमांक 11, हिंगोली जिल्ह्याच्या सीमेला लागलेला जिल्हा कोणता? ऑप्शन नंबर ए परभणी, ऑप्शन नंबर बी पुणे, ऑप्शन नंबर सी सातारा, ऑप्शन नंबर डी कोल्हापूर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परभणी। प्रश्न क्रमांक 12, हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख शेती पीक कोणते? ऑप्शन नंबर ए तांदूळ, ऑप्शन नंबर बी कापूस, ऑप्शन नंबर सी नारळ, ऑप्शन नंबर डी चहा।
तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कापूस. प्रश्न क्रमांक 13. हिंगोली जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? ऑप्शन नंबर ए परभणी, ऑप्शन नंबर बी नांदेड, ऑप्शन नंबर सी लातूर, ऑप्शन नंबर डी बीड. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परभणी. प्रश्न क्रमांक 14. हिंगोली जिल्ह्याच्या जवळील मोठे शहर कोणते? ऑप्शन नंबर ए नांदेड, ऑप्शन नंबर बी पुणे, ऑप्शन नंबर सी कोल्हापूर, ऑप्शन नंबर डी मुंबई. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नांदेड. प्रश्न क्रमांक 15. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थान कोणते? ऑप्शन नंबर ए औंढा नागनाथ, ऑप्शन नंबर बी शिर्डी, ऑप्शन नंबर सी पंढरपूर, ऑप्शन नंबर डी त्र्यंबकेश्वर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए औंढा नागनाथ. तर मित्रांनो, आजचा आपला जी.के. क्विज इथेच संपतो. तुम्ही किती प्रश्न बरोबर दिले? कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच भन्नाट जी.के. क्विज व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.